नमस्कार सर्वांना. आपणा सर्वांचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही सकाळी सकाळी निघालो आहोत स्विमिंग क्लाससाठी. तर अर्णव जातो स्विमिंगसाठी आणि आज आहे अर्णवचा पहिलाच दिवस. तर अर्णव निघाला आहे स्विमिंगसाठी. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की सयाजी हॉटेलमध्ये जो स्विमिंग पूल आहे त्याचे ॲम्बियन्स आणि तो पूल वगैरे सर्व काही मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज अर्णवचा पहिला दिवस होता तो कसा गेला ते दाखवणार आहे. तर आम्ही फटाफट रेडी झालो आणि अर्णव निघाला होता स्विमिंग पूलमध्ये. तर अर्णवचा हा कॉस्ट्यूम आणि हे त्याचे कोच आहेत आणि हे त्याचे सर्व फ्रेंड्स आहेत आणि हा आहे पूल जो सेकंड फ्लोअरवर आहे आणि या ठिकाणी सर्व मुलांना स्विमिंग वगैरे शिकतात. तर तसं स्कूल संपलेली आहे, म्हणजे सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि बरेच पेरेंट्स आपल्या मुलांना समरमध्ये स्विमिंग करण्यासाठी पाठवतात. तर या ठिकाणी हा स्विमिंग पूल जो आहे आणि इतर जे कोच जे आहेत ते अतिशय छान पद्धतीने मुलांना स्विमिंग शिकवतात. या ठिकाणी ना ते फ्लोटर वगैरे काहीच यूज करत नाही. विदाउट फ्लोटर वगैरे सर्व मुलांना ते स्विमिंग शिकवतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी अर्णवचा स्विमिंग क्लास चालू होता आणि अर्णव या ठिकाणी पहिलाच दिवस असल्यामुळे ना खूप एन्जॉय करत होता. तर स्विमिंग क्लासमध्ये ना त्याचा एक अतिशय बेस्ट फ्रेंड देखील आहे. तर हे दोघे जण ना त्या ठिकाणी आधीच ठरवलं होतं की या ठिकाणी आपल्याला स्विमिंगसाठी जायचं आहे आणि आपण एकत्र शिकूया म्हणून. तर हा आहे अर्णवचा बेस्ट फ्रेंड आणि दोघे देखील इतके खुश होते ना की आम्ही परत एकदा स्कूल नंतर आम्ही भेटत आहोत म्हणून. आणि त्यांना किती भेटलं आणि किती खेळलं तरी त्यांना ना ते काही कमी पडत नाही. तर दोघांची स्टोरी अशी की दोघांचा थोडासा लँग्वेज इश्यू होता स्कूलमध्ये. म्हणजे आमचा अर्णव जो आहे त्याला थोडंसं मराठी थोडं त्याचं वीक होतं आणि त्यामुळे तो इंग्लिशमध्ये जास्त कम्युनिकेट करायचा. तर त्यामुळे ना जास्त फ्रेंड्स बनत नव्हते आणि हा त्याचा जो फ्रेंड आहे ना त्याचा पण सेम इश्यू होता. आणि अचानक एक दिवस ना दोघे जण खेळत असताना ना एकमेकांना समजलं की दोघांचाही सेम इश्यू आहे. तेव्हापासून हे दोघे इतके बेस्ट फ्रेंड झालेत ना, खूप एन्जॉय करतात. तर त्या ठिकाणी ना त्यांचा फिटनेस क्लब देखील आहे. तर आम्ही तो फिटनेस क्लब बघण्यासाठी गेलो होतो आणि कसा आहे वगैरे. तर या ठिकाणी म्हणजे त्याने वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत. जिमचा मी शूट करू शकले नाही कारण त्या ठिकाणी अलाउड नव्हतं आणि खूप जण त्या ठिकाणी होते, त्यामुळे मी तिथलचं शूट केलं नाही. तर हे त्यांचं सायकलिंग वगैरेचं जे सेक्शन आहे त्या ठिकाणी आम्ही आलो होतो. तर हे या ठिकाणी सायकल्स वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत. एका वेळी बरेच जण या ठिकाणी सायकलिंग करू शकतात आणि त्या मशीन्स देखील खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत आणि खूप छान आहे. AC वगैरे सर्व या ठिकाणी आहे आणि हे सर्व आम्ही बघत होतो. आणि या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर क्लब यूज करत असाल तर तुम्हाला ते स्विमिंग पूल देखील तुम्ही यूज करू शकता. तर क्लब वगैरे सर्व आम्ही बघितलं आणि त्यानंतर आम्ही खाली लॉबीमध्ये आलो. दोघांना देखील अतिशय भूक लागली होती म्हणून मी थोडं बिस्किट कॅरी केलं होतं. ते दोघांनी मिळून ते मस्तपैकी खाल्लं. आणि या ठिकाणी ना लॉबीमध्ये आम्ही बसलो होतो, पण आम्हाला कोणीही तिथलचे म्हणजे कर्मचारी जे आहेत ते येऊन आम्हाला बोलले नाही की तुम्ही विनाकारण इथं बसू नका किंवा काय. कारण आम्ही तर हॉटेलमध्ये कुठे रूम बुक वगैरे काही केलेलं नव्हतं. आम्ही तर फक्त स्विमिंगसाठी आलो होतो. तरी देखील ना या ठिकाणचे कर्मचारी, इतर सर्व त्यांचा स्टाफ खूप चांगला आहे. ते आम्हाला अतिशय त्रास दिला नाही किंवा आम्हाला उठ बोलले नाहीत. खूप पोलाइटली आमच्याशी बोलले. त्यानंतर आम्ही घरी गेलो. दिवसभर आम्ही जेवण, आराम वगैरे सर्व केला आणि संध्याकाळी ना आम्हाला अर्णवचा दुसरा कॉस्ट्यूम घेण्यासाठी जायचं होतं. तर कोल्हापूरमध्ये आम्ही राहतो आणि राजाराम पुरी या ठिकाणी स्विमिंगचं जे साहित्य मिळतं ते सर्व मिळतं. पण आम्ही थोडंसं ते लांब पडत असल्यामुळे आम्ही जाणार होतो ताराबाई पार्कमध्ये. कारण ताराबाई पार्कमध्ये देखील एक नवीन शॉप झालेला आहे ज्या ठिकाणी आम्हाला सर्व स्पोर्ट्सचं, जिमचं आणि अर्णवचं स्विमिंगचं वगैरे सर्व साहित्य त्या ठिकाणी आम्हाला भेटून जाईल. तर या शॉपमध्येच आम्ही निघालो होतो. तर या शॉपचं नाव आहे आयनॉक्स म्हणून, जे राजारामपुरीमध्ये सॉरी नॉट राजारामपुरी, ताराबाई पार्कमध्ये आहे. तर आम्ही या ठिकाणी गेलो होतो आणि हे ते शॉप आहे. तर या ठिकाणी आम्हाला घ्यायचा होता अर्णवचा नवीन कॉस्ट्यूम आणि त्याला घ्यायचे होते गॉगल्स. ॲक्च्युली गॉगल्स त्याच्याकडे ऑलरेडी आहेत पण ते सारखं निघत आहेत, त्यामुळे आम्हाला ते म्हणजे लूज होता ते. तर ते आम्हाला दुसरं घ्यायचं होतं. तर या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि सर्वात पहिल्यांदा आम्ही बघितला होता अर्णवसाठी गॉगल्स आणि पहिलं ट्राय करून बघितला अर्णवने. बघा हा गॉगल आहे अर्णवला जो आम्ही घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्याने अजून 1-2 गॉगल्स वगैरे ट्राय करून बघितले आणि त्यामधला एक गॉगल त्याने आधी चूज केला. तर त्याने केला होता चूज ब्लू कलरचा. पण नंतर आम्ही
त्यानंतर त्याचा कॉस्ट्युम बघायला गेलो, त्यावेळेस त्याने परत म्हटलं की मला गॉगल चेंज करून पाहिजे. कारण कॉस्ट्युमचा कलर आणि त्याने जो चूज केला होता त्या गॉगलचा कलर मॅच होत नव्हता. त्यामुळे तर त्यानंतर हा गॉगल तर आम्ही घेतला नव्हता. त्याच्या आधी जो गॉगल आम्ही यूज केला बघितला होता ट्राय करून, तो गॉगल आम्ही घेतला होता. तर अर्णवने त्याचं गॉगल वगैरे सर्व बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कॉस्ट्युम बघायला. तर हा कॉस्ट्युम जो त्याच्या साईजचा होता आणि परफेक्ट होता, तोच कॉस्ट्युम आम्ही बघितला आणि त्याला देखील तो कॉस्ट्युम आवडला. त्याने ट्राय करून बघितला. आम्ही गॉगल आणि कॉस्ट्युम दोन्ही घेऊन आम्ही निघालो होतो घरच्या दिशेने. तर हा होता आमचा हा छोटासा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.